आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी काढण्यात आलेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। आज वर्धा ते अमरावती दरम्यान संघर्ष यात्रा निघाली आहे। सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन दुसऱ्या दिवसाच्या यात्रेला सुरुवात झाली। काही वेळापूर्वीच वर्ध्यात एक सभाही झाली आहे, ज्यात विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडला। ज्यांना निवडून दिलं त्यांचं हे सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे। ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आवाज उठवत असताना जर आपल्या आमदारांची मुस्काटदाबी होत असेल, त्यांना निलंबनाचा बडगा दाखवून बोलण्यापासून वंचित ठेवलं जात असेल, तर मग हा संघर्ष आता सभागृहात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तमाम जिल्ह्यामध्ये जाऊन आपला आवाज बुलंद करण्याकरता, सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याकरता ही संघर्ष यात्रा सुरू झालेली आहे।